ताईच्या हातचा चहा म्हणजे ना आहा आहा. आधी पी ना. आता कमाल. मस्त. लहानपणापासून सेम चव आहे. आमची ताई म्हणजे कन्सिस्टन्सीची बादशाह आहे म्हणजे एकदम. हो. काय रे ओंकार, हा काय म्हणत होतास? अरे काय नाही. चहा संपवला नाहीस ना? नाही. घे बिस्किट घे. अरे वा बिस्किट आणलीस वा वा. ए बिस्किट खा रे म्हणजे जरा चहा सुसह्य होईल. म्हणजे म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? गंमत केली ग माझी लाडकी रस्सू. गंमत केली. बस बस घे तू सुद्धा चहा घे. वा वा कमाल बातमी आहे. काय काय ते बॉलिवूडचं सेलिब्रिटी कपल 15 वर्षानंतर डिवोर्स घेतला त्यांनी. वा 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 चांगलं आहे. म्हणजे असं 15-20 वर्ष संसार करायचा आणि मग डिवोर्स घ्यायचा, तेही कुठल्याही भांडणाशिवाय. कटकट नाही, चिडचिड नाही, आदळपट नाही, मारामाऱ्या नाहीत, फक्त डिवोर्स. शांतपणे, मॅच्युअरली, समंजसपणे. वा वा माणसाला हे असं वेगळं होता आलं पाहिजे. वा कसं जमत असेल हो यांना. ओ ओ म्हणजे काय ग. म्हणजे तुम्हाला डिवोर्स हवाय माझ्याकडून? ओ हो, तुम्हाला डिवोर्स हवाय? नाही नाही मला नको डिवोर्स. मला डिवोर्स मला कशाला हवा असेल. आता म्हणालात ना तुम्ही 10-15 वर्ष एकत्र राहून शांतपणे आनंदाने वेगळं होता आलं पाहिजे म्हणालात ना. हा पण असं जमायला हवं म्हणा. ओंकार म्हणाले की मी ऐकलंच ना तू. हो मी म्हणालो पण मी ते बॉलिवूड सेलिब्रिटीज बद्दल बोललो ना, आपल्या विषयी नाही बोललो मी. अहो अर्थ तोच होतो. म्हणजे म्हणायचं तुम्हाला तेच होतं ना. असं कसं तेच म्हणायचं असेल मला रसिका. थांब एक मिनिट. ओंकार तू ऐकलंस मी काय बोललो. हा मी काय बोललो सांग. सांग. तुम्ही म्हणालात कसं जमतं त्यांना. हा त्यांना कसं जमतं असं म्हणालात. हा मग नाही पण म्हणजे तुमचा टेक्स्ट तोच होता. करेक्ट जिजाजी. पण हा. मला काय म्हणायचंय म्हणजे ओव्हरऑल म्हणजे अंडर करंट तुमच्या वाक्याचा जो होता, म्हणजे सबटेक्स्ट जो त्या वाक्याचा होता ना, तो म्हणजे आपल्याला का नाही जमत बाबा असा होता. सॉर्ट ऑफ मला असं वाटतंय. नाही असंच आहे. पाहिलं ना, त्यालाही तेच वाटलंय. आपल्याला का नाही बाबा डिवोर्स घ्यायला जमत, हे असंच म्हणायचं होतं तुम्हाला. नाही म्हणजे मनातलंय ते बाहेर निघालं असणार ना, त्याशिवाय तो सबटेक्स्ट टेक्स्टचा घोळ होणारच ए नाही. बाबा ए ऐक ना, काय येईल असा टपसे सबटेक्स्ट असा काय येईल. घे घे तंतरली आहे त्यांची काहीतरी आहे. अरे तंतरली आहे म्हणजे काहीतरी आहे. 2 इंग्रजी शब्द असे हे झाले, बाकी काही तंत्र नाही. हे मनातली सुप्त इच्छा आहे ना ताई, यांच्या ती बाहेर आलेली आहे डिवोर्स घ्यायची. आणि ते पण कसं आनंदाने, काही कटकट न करता. म्हणजे काय म्हणजे पोडगी नाही द्यायची आहे त्यांना. आहे येस येस असंच आहे. अरे एक चला तुम्ही. ए थांब, उगाच काहीतरी बडबडशील. ए शांत बस जरा. असं काही नाहीये रसिका. ऐक ऐक हे बघ. हात लावू नका. अगं वेडी आहेस का रसिका. माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे. तुझी शपथ. शब्द तर घेऊच नका तुम्ही. प्लीज शब्द घेऊ नका भाऊजी. प्लीज शब्द घेऊ नका. तुम्ही मगाशी जेव्हा बोललात ना की आपल्याला जमायला हवं होतं, तेव्हाच तुमच्या डोळ्यातली चमक बघितली होती मी. चमक कसली रे, चमक कसली. दिवाळीच्या तर लाइटिंग पेटल्या होत्या यांच्या हा. डोळ्यात. डिवोर्स हवाय ना तुम्हाला? मला नकोय. डिवोर्स हवाय माझ्याकडून? मला नकोय रसिका डिवोर्स. कोण आहे कोण आहे ज्याच्यासाठी तुम्ही ताईला सोडताय? तो कोण आहे? तो म्हणजे ताई थांब. तो म्हणजे त्या दुसऱ्या बायकोपासून जो मुलगा झालाय ना, तो कोण आहे? बावळट. मग असं विचार ना, ती कोण आहे. तो कोण विचारल्यावर मला पण हार्ट अटॅक येईल. ती कोण विचार मंद. ये छपडा. अरे ये छपडा. आबाया ये देखा ए मेरा वकिली दिमाग आहे. ये आहे ना. कोण तरी आहे. कोण आहे ती? कोण आहे ती? तिचं नाव काय? तिच्या मुलाचं नाव काय? लवकर सांगा चला. तिला मुलगा पण आहे तुमच्यापासून? रसिका असं काही नाहीये. मला वाटलंच होतं. मला वाटलं नव्हतं. असं फसवलं ना तुम्ही मला. मी कशाला फसवेन? इतकी वर्ष संसार करते, इमानीत बरं राहिले ना तुमच्या बरोबर. ओंकार एक काम कर, खाली ऋत्विक खेळत असेल आपला, त्याला घेऊन ये. मला नाही राहायचं यांच्या बरोबर. मी जाते. आत्ता घेऊन आलो. हात पकडू दे का. ताई अगर ऋत्विकचं काय होणार? काय होणार म्हणजे? ती दुसरी बाई येईल ना इथे, ती म्हणे मेरे बेटे को गादी चाहिए, तेव्हा ऋत्विकचं काय होणार? काय होणार ऋत्विकचं? अरे कसली गादी रे.
साम्राज्य आहे माझं. इथे मिरर रोड गावात माझा 1 BHK फ्लॅट आहे. त्याचे पण हप्ते जेमतेम फेडतोय रे मी. हो ना मग हे लंपटगिरी करायच्या आधी लक्षात यायला पाहिजे होतं. गप बस. माझं असं काही नाहीये. एक रसिका, तुम्ही लांब राहा. रसिका ऐक ना, माझं असं काहीही नाहीये. हा माझा मेहुणा नालायक आहे. त्याच्यावर नशीब मी तुमचा मेवणा आहे. नशीब आई बाबांची थँक्स म्हणायला पाहिजे मला आई बाबांना आपल्या. का? का काय मेवणी म्हणून जन्माला आलो असतो ना यांची, तर पहिला शिकार माझी केली असती यांनी. शिरे, काही बोलशील का? शिरे डोळ्यात बघ अगं डोळ्यात दिसते. अरे देव पण नाही लपवू शकला ग. ही देव पण नाही लपवू शकला. बघ डोळ्यात बघ. काय काय दिसतं माझ्या डोळ्यात? काय दिसतंय? शिकारी दिसतंय तुम्ही डोळ्यातनं. मी का करेन शिकार कोणाची? बरोबर आहे. का करेन म्हणजे मी कोण आहे? मी शिकार करीन. हो मग तुमच्या गुहेसमोर हरिण आली ती पहिली शिकार तुम्ही तिचीच करणार. मग जाणार ना दुसरीकडे शिकार करायला. शिरे, मला ऐकवत नाहीये. नको ना बोलू. नको. बोलू. अरे पण मुळात कुठली गुफा? थांबा हो. कुठली शिकार? हो नका बोलू तुम्ही प्लीज. काही बोलू नका. अरे मी नाही असा. हे केवढा सज्जन वाटलेला हा माणूस ताई आधी. मी आहे. हो आहे काय? वो गया वो कल की बात छोड़ो, कल की बात है. हाँ कल की बात पुरानी अब ये कुछ नहीं. आई म्हणाली होती बिचारा भोळा नवरा आहे, बायकोकडे पण तोंड वर करून बघत नाही. आणि आता बघ अख्खा सात्विक जन्माला घातलाय यांनी. सात्विक कोण आहे? सात्विक कोण आहे? सात्विक कोण आहे? सात्विक? तुम्ही नाटक करू नका. तुम्ही सांगा. अगं तुझ्याकडे इथे ऋत्विक आहे तर तिच्याकडे सात्विक असणार ना. असं काय करते? आणि काय वेळ आली आहे. चला अनैतिक संबंधात पण यांना यमक जुळवायची आहे. देवा माफ कर रे. अरे मी माफ कर. कुठली जुळवतोय रे यमका. ध्यानीमनी पण नाहीये माझं हे नाव. हा बोलला सात्विक. मुळात नाव ठेवायला कुणीतरी असायला हवं ना रसिका. मला नाहीये दुसरा मुलगा. म्हणजे बायको आहे ना? बायको आहे आणि मुलगा नसेल ना तर तो होईल. आणि त्याचं नाव पण ठेवाल तुम्ही पुढे जाऊन सात्विक. माहिती मला सगळं तुमचे नाटक. मी नाही ठेवणार. एक मिनिट कोई कुछ नहीं बोलेगा. कोई कुछ नहीं बोलेगा. अब आ गया दिमाग में. काय? ना अब आ गया. अरे बोल ना पटकन. काय अरे गाणं नको ना बोलू. काय बोलायचं ते बोल ना. काय बोल ना, काय ते महत्वाचं. टेन्शन आलं मला. तू काय बोलणार त्याचं? एक मिनिट तू थांब. तू काहीच बोलू नकोस. तू बोलला की प्रॉब्लेम वाटतो. ओके. तू इकडे. हात लावू नका. हात नाही लावत. लांबून बोला. काय बरं, बोलायचं लांबून बोल. मी ऐकेन. रसिका शांतपणे विचार कर. माझं जर तुझ्यावर प्रेम नसतं तर मागच्या महिन्यात मी तुला महागातल्या साड्या घेतल्या असत्या का 2? एक पैठणी घेतली ग 14,000ची. दुसरी सेमी पैठणी होती पण 8,000ची होती की नाही. हा परत तुला पण सोन्याचा हार केला 2 तोळ्याचा. माझं प्रेम आहे म्हणूनच केला ना. माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून तुझ्यासाठी करतो ना मी सगळं. माझं नाहीये बाहेर काही. हा प्लीज. ओंकार हो रे. म्हणजे खरंच यांनी मला गेल्या महिन्यात 2 महागातल्या साड्या आणि 2 तोळ्याचा हार केला. म्हणजे तसं मी मागितलंही नव्हतं पण प्रेमाने सरप्राईज दिलं मला. जाते हुए सिपाही का सलाम लेता जा. तसं आहे. खरंच वाटतं तुला प्रेमाने केलं यांनी? हा प्रेमाने केलं यांनी? तुझ्या बापाने तुझ्या आईला द्वेषाने साड्या दिल्या होत्या. नवरा बायकोला प्रेमानेच साडी देतो ना. साडी घे. अशी देतो? अशी नाही देत ना. कशी देतो? साडी घे. का? गिल्ट आहे सगळं हे ना. सगळं गिल्ट आहे. काय? कसलं गिल्ट? अरे जो बाहेर चक्कर असतात ना ज्यांचे ते असं बाहेरचीला साडी दिली, बाहेरचीला काही गिफ्ट दिलं, अरे आपण तो घरातलीला काहीच दिलं नाही याचं गिल्ट येतं. मग ते काय करतात? ते घरातलीला छोटं गिफ्ट देतात. असंच झालंय तिकडे. तुला या छोटं गिफ्ट द्यायच्या आधी तिकडे सात्विकच्या आईला काहीतरी मोठं गिफ्ट देऊन मोकळे झाले ते. तुम्ही असं केलं? असंच केलेलं आहे. माझ्याशी बोला. त्या सात्विकच्या आईला 4 महागातल्या साड्या दिल्या म्हणून मला 2 महागातल्या साड्या दिल्या ना? म्हणजे काय? त्याच्या आईला 4 तोळ्याचा हार केला म्हणून मला 2 तोळ्याचा हार केला. खरं सांगायचं खरं. असंच आहे ताई, असंच आहे. काय असंच आहे? तुझ्या बापाने तुझं लग्न काय अकबर बादशाची लावलंय? वाटेल तेव्हा माळ काढली. ए तुला घे. तुला असं करणार आहे मी? अरे कशी बशी तुला मी ती साडी घेतली. 2 साड्या घेतल्या त्यात. पण बरं तुझा जो 2 तोळ्याचा हार केलाय त्याच्यासाठी 3 वर्ष आरडी केली आहे ग 5,000ची.
कुठे जाऊन मी तिला 4 तोळ्याचं काहीतरी देऊ? कोण बाई? कुठली बाई? तुम्ही नका मला काही सांगू. सगळी नाटक आहेत तुमची, सगळी नाटक आहेत. कसली नाटक? तुम्हाला डिवोर्स हवाय ना? मला नकोय. देणार. अरे नकोय बोलतो तरी देणार बोलते. देणार आता. मी देणार तुम्हाला डिवोर्स देणार. रसिका, नकोय बोल. राहा तुम्ही त्या सात्विकच्या आई बरोबर राहा. 4 तोळ्यात राहा तुम्ही. मी जाईन. मी माती काम करेन, डोक्यावर गवेला उचलेन, ऋत्विकला कमरेवर घेईन. मी जाईन. अगं ही कसली प्रात्यक्षिक दाखवतीयस? मी काबड कष्ट करेन, माझ्या ऋत्विकला मोठं करेन. तुम्ही जा त्या सात्विकच्या आई बरोबर राहा. मला नाही राहायचं तुमच्याकडे. मी जाते. ऐक ना मी जाईन. रसिका, मला नाही राहायचं. रसिका, का केलंस तू असं? उठ उठ. का केलंस तू असं? का केलंस तू असं? काय गरज होती तुला भडकवायची तिला? माझं असं काय आहे? नाहीये ना? का बोललास तू हे सगळं? मग का केलास? अरे मी त्या दिवशी तुमच्याकडे 1 तास स्कूटी मागितली होती तुमची गर्लफ्रेंडला फिरवायला, तर तुम्ही किती नाटकं केलीत, म्हणून मी थोडीशी नाटकं केली. तुला लाज आहे का रे? बावळटा, तुला लाज आहे का? तुझी ताई कशी आहे माहितीये ना तुला? हा. हा काय संशयी बाई आहे ती. उगाच तिला वाटेल माझं काहीतरी बाहेर सुरू आहे. यार आमच्या संसाराची वाट लावली यार या माणसाने. कोण आहे हा माणूस? फालतू साल्या, कशाला आहेस तू इथे? यार आता काय करू मी? काय प्लॅन होता यार आजचा कमाल? माझी बायको मस्त पाटोड्याची भाजी करणार होती. काय आठवड्याची? तुझ्या बापाने केली होती आठवड्याची भाजी एकदम. पाटोड्याची भाजी करणार होती रे ती. कमाल ज्वारीच्या भाकऱ्या करणार होती, मसाले भात करणार होती, मठ्ठा करणार होती. आहा. मस्त 8 ते 10 असा हास्य जत्रा बघत छान महाराष्ट्रीयन जेवलो असतो. वा वा वा. रविवार सत्कारणी लागणार होता रे माझा. माती केलीस तू माझ्या रविवारची. का हे जेवण बनवणार होती आज? हो? मला स्कूटी द्यायची आणि मला जेवण द्यायचं. मी 1.5 मिनिटात मनवतो तिला. 1.5 मिनिटात. तुला माहितीये भिकारडेपणाचं किती मोठं लक्षण आहेस तू? जाऊ दे मग. देतो. बघा देणार. बघा. स्कूटर देतो. बघा. माझ्या ताटातलं पण जेव. प्लीज तुला म्हणू. ताई हा. ताई ताई संशयाची दिवार तोडा आमच्यातली. ताई ताई काय तुझं? तू इथे गप्पा मारत बसलास. तुला सांगितलं ना, जा तिथे ऋत्विकला बोलायचं. लांब राहा तुम्ही. रसिका माझा ऐक. जा लवकर, मला गावी सोडायला चल लवकर. माझं ऐक. हा, ऐक. याचं ऐक. हा. हा 1.5 मिनिटात बोलेल बघ काहीतरी. हे बघ ताई, तू ऋत्विकला घेऊन गेलीस तर यांना रान मोकळच आहे ना. तू नक्की मदत करतोय ना? लोहे को लोहा काटताय. लोहा घुसणार नाही ना? काट. काय बोल? नाही काय नाही मी तुला तेच सांगतोय की तू निघून गेलीस तर ह्यांना रान मोकळं. तू ऋत्विकला घेऊन जाशील, हे इथे सात्विक आणतील आणि तात्विकच्या तयारीला लागतील. तुझा काय भरोसा नाही. तू नको जाऊ. माझ्या डोक्यातच आलं नाही रे. अरे वकिली दिमाग मेरा है, मेरे ही दिमाग में आएगा ना. तू नको जाऊस. तू इथे थांब. ऋत्विक साठी तू इथे थांबायला पाहिजे. तू बस. ते थांबायला हवं. हा. नाही जाणार मी थांबणार. तू थांबायला पाहिजे. मैं क्यों जाऊं? हाँ. मेरा हक है. हाँ. मैं तुम्हारी पहली बाइक है. कुछ भी मत हो. बरोबर. सात्विक मेरा लड़का. नहीं वो ऋत्विक मेरा लड़का. सात्विक है, समझ रहे हैं? यांच्यामुळे सगळं ऐक ना, सगळं कर, फक्त हिंदी नको बोलू. खरंच डिवोर्स देईन. माणसाच्या मनातच आहे रे. मनातच आहे ना. डिवोर्स द्यायचंच आहे मला. नाही. द्या, मी देणार तुम्हाला. पण तोपर्यंत मी हलणार त्या घरात. माझा तेवढा अधिकार आहे. मैं नहीं जाएगी आज. नाही तू मत जा. तू किचन में जा. तू ये कर, जेवण बनव मस्त असं बेसिक काहीतरी बनव ग. पातोड्याची भाजी वगैरे, मसाले भात आणि बेसिक मठ्ठा. मी बघतो ना यांच्याकडे. तू जेवण बनव, मी बघतो. बघ म्हणजे चांगलं बघ. सोडू नको. तुझ्या वहिनीचा संसार असा उद्ध्वस्त होता. या माणसाने ना धरून मारला पाहिजे. तुझा बॅग घेऊन जा. तू इकडे काय आता? तुला अक्कल नाहीये म्हणजे साल्या तू एका दिवसाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलास माझा. ती राहते आता इथे. पण आयुष्यभरासाठी माझ्या बायकोच्या डोक्यात तो सात्विक आणि त्याची आई घालून ठेवलीस. त्याचं काय करायचं? आता ह्या किरकोळ गोष्टी तुम्ही सांभाळा ना भाऊजी. प्रत्येक वेळेला मेरा वकिली दिमाग क्यों चाहिए आपको? चावी द्या चला. तुला चावी पाहिजे? मारीन ना साल्या तुला. ताई देतो चावी देतो. द्या लवकर. जेवण होईपर्यंत मी जरा फिरून आलो. थँक्यू.
हे काय काय घडलं असेल ना माझ्यासोबत आता अचानक. मला खरंच कळत नाही अशा परिस्थितीमध्ये काय करायचंय. बायको संशय घेते है ना, तिला असं वाटतं आपली 2-2 लफडी आहेत. काय करता येईल, काही उपाय आहे गुरुवर्य? नाही तुमच्याकडे पण नाही आहे, वाजवा मग पर्याय.